जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. इथे येणारे असे कितीतरी सामान्य मुलं असतात आणि ते इथे आल्यावर सामान्यच राहतात कारण त्यांना तो आधार मिळत नाही. आणि इथून जे पुढे जातात ना ते सामान्य न राहता स्टार होतात. रेवती, तू कितीही पटवायचा प्रयत्न केलास ना तरी हा विचार मला नाही पटणार. I just happened to come here आणि माझ्या नो शुभम प्लीज, आय एम व्हेरी सिरियस. मला माझ्या आणि मानस मध्ये कोणीही आलेला आवडत नाही आणि मानसलाही ते आवडणार. तर यापुढे बी केअरफुल आणि असं चुकून काही ऐकू आलं तर कान बंद कर किंवा लांब जाऊन उभा राहा. आणि हो, मानस फक्त वैदयचा आहे आणि वैदय फक्त मानसची आहे हेच सत्य आहे. शुभम, तू ना कधी कधी खूप संदिग्ध बोलतोस. म्हणजे तू जे बोलतोयस तेच तुला म्हणायचंय की त्यात काही वेगळाही अर्थ आहे? कळत नाही. वैदेही, मला समजायला खूप वेळ लागतो, पण जे लोक मला समजतात ते माझ्या प्रेमात पडतात. अरे मानस, ऐकलं तू? तू इथे सगळं इकडेच सांगू का? नाहीये इकडे कोणी. देवा, मानसला असे खूप कॉन्ट्रॅक्ट मिळू देत, खूप 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 प्रसिद्ध होऊ देतो. वैदेही, मी RBK म्युझिकचा कॉन्ट्रॅक्ट रिजेक्ट करतो. काय? मानस, हा, हात जोड. हो. मानस, हा, हात जोड. हो. मी पहिल्यापासून त्याला सांगतेय की याकडे एक अपॉर्च्युनिटी म्हणून बघ. प्रॉब्लेम कुठे माहितीये वैदेही? तो याकडे कलेच्या दृष्टिकोनातून बघतोय आणि मी बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यूने. आणि या कॉन्ट्रॅक्टच्या बेसिसवर मी काही प्लॅन्स केलेत, काही कमिटमेंट्स दिलेत. आणि आता जर मानसनी हे कॉन्ट्रॅक्ट नाकारलं तर माझं खूप मोठं नुकसान होईल.
जे मला परवडणार नाही. आणि मानसला देखील. सो मानस, मला असं वाटतं तू पुन्हा एकदा यावर विचार करावास. मी तुझ्या उत्तराची वाट बघतेय. रेवती, मी तयार आहे. मी तयार आहे. ग्रेट, थँक यू अँड कॉंग्रॅच्युलेशन. मी खूप खुश आहे. मला तू दिलेलं हे बेस्ट पाडवा गिफ्ट आहे. राखणदार बंगल्यापासून मैलो दूर आहे. गार्गीला वाचवायला जावा. 41, 42, 43, 44. मला काहीही माहित नाहीये. मी खरंच काही केलं नाहीये. तुम्ही उगाच अडकवताय मला या सगळ्या. तू स्वतःहून अडकलीयस. मी काय केलंय? तुझं आदित्यवर प्रेम होतं. मीरा त्यांना कसंही करून भेटायला हवं, काहीतरी करावं. एक मिनिट, काय करतोयस तू? कोणाला फोन करतोयस? इथले डीसीपी आहेत, त्यांना फोन करतोय. कोणालाही फोन करू नकोस. मिस्टर मकरंद सप्तर्षी, ही माझी मुलं आहे, फक्त माझी. या वत्सला पारखीची मुलं आहेत ही दोन्ही. तुमचा आमच्याशी काहीच संबंध नाही. आई आणि तुझ्याशी. राजवीर, तुम्ही ऑफिसला जाण्याआधी तिला जाऊन भेटता का? तुम्ही बोललात तर तिला बरं वाटेल. अजिबात गरज नाही. मला नाही हेच कळत नाही की मी तुमच्या पोटी जन्मच का घेतलाय. तोंड सांभाळून बोल. बरोबरच बोलतेय ती. आता या पुढे काय करायचं ना ते मी बघून घेईन. मध्ये नाही पडायचं. यश, तू जरा. सोहा कुठे? सोहा आहे ना तिच्या रूम मध्ये. मग मी जाऊन येतो. हा मुलगा कसा आहे? सोहाचं लग्न त्याच्याशी करून द्यायचं असेल ना तर मी एका पायावर तयार आहे. मीनाक्षी,
मी माझ्या पॅरेंट्सला सोहाबद्दल आणि माझ्याबद्दल सांगितलंय. सोहा त्यांना पसंत आहे, म्हणून आता मी लग्नाची बोलणी करायला येणार आहे.